मागचे जवळपास 8 दिवस झालं उजव्या बाजूची दाढ भयंकर दुखते, काही सुचू देत नाही. मी फक्त गोळ्या खाते आणि त्याचा पेन रिलीफ थोड्यापुरतं करते. दवाखान्यात जायला पण काय प्रॉब्लेम नाही, पण मला अतिशय म्हणजे डॉक्टरांची, त्या दातांच्या डॉक्टरांची भीती वाटते. कारण एक 17-18 वर्षांपूर्वीच ही दाढ माझी खराब झाली आहे आणि मी ते फक्त सुरुवात होती किडण्यासाठी. मग डॉक्टर, लेडीज एक डॉक्टर होत्या, असतील कदाचित, मला माहीत नाही, त्या म्हणाल्या की सिमेंट बसूया, व्यवस्थित होईल. त्यांनी जे मशीन तिथं फक्त दातेला लावलं दाढीला, त्या ते सिमेंटसाठी जागा रिकामा करत होते मी. असंही माझं जवळपास 10-15 मिनिटं त्यांनी नाटक बघितल्या. आणि तो एक काकणमधला डायलॉग आहे ना, काकण सिनेमामधला, तू आता मर, हा फक्त त्या म्हणायच्या राहिलेला, कारण त्यावेळेला तो डायलॉग नव्हता. त्या म्हणाल्या, बाळ तू आता ये, तू आता निघ, असं त्या म्हणाल्या. आणि मला त्यांनी हाकलून काढलं, माझ्याकडून पैसे सुद्धा घेतले नाहीत. अशा पद्धतीने ती दाढ अजून तशीच आहे. तिथं होल जे पाडलं होतं ते तसंच आहे, पण आता दाढेचा पूर्ण अंत झालेला आहे, त्याचं काहीही होऊ शकणार नाही. दाढ आता मेली आहे माझी, पण फक्त भीती वाटते म्हणून मी गेलेली नाही. मग आता 8 दिवस झालं माझ्या डोक्यात फक्त अशा कल्पना येतात दाढेबद्दल, की दाढ अशी आपण ती उपडून काढावी जोरात आणि दगड घ्यावा मोठाच्या मोठा, चेचावा, ते चेचून 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 दाढचे तुकडे करावे आणि त्याची टाकावे कुणाच्या तरी अंगावर. आणि त्याची कीड आहे ना, ती नेमकी काय झाली त्याची वडावी, ती बघावी नेमकं काय झाले त्या किडेला. अशी भयानक कल्पना 8 दिवस झाला नाही येत आहेत, पण दवाखान्यात जायचं काय धाडस झालेलं नाही. तुमचा पण आयुष्यात असा काय दाढेबद्दल किस्सा असला तर मला सांगा, कारण खूपच दुखायला लागलंय, काय सुचू देत नाही आहे. निदान तुमचं ऐकून तरी थोडं रिलीफ होईल. ओके, बाय बाय.